नाव पूजा सागर गोडबोले. माझं वय आहे 42 वर्ष आणि मला कमी ऐकू यायचा खूप त्रास होतो. दोन्ही कानांमध्ये कमी ऐकू यायचं आणि एका कानामध्ये माझा टिनिटसचा त्रास होता. त्यामुळे 5-6 वर्षापूर्वी मी माय स्पीच आणि हिअरिंग क्लिनिकमध्ये अप्रोच झाले होते. तेव्हा मी लोकांमध्ये जास्ती मिक्स व्हायचे नाही किंवा आमचा जो घरगुती व्यवसाय आहे, फॅमिली बिझनेस आहे, त्याच्यामध्ये मी जास्ती जायचे नाही. बॅकग्राऊंडला माझं काम असायचं अकाउंटिंग्स वगैरे, पण कस्टमर मी हँडल करायचे नाही की मला कॉन्फिडन्स नव्हता की मी समोर जाऊन त्यांच्याशी इंटरॅक्ट करू शकीन किंवा त्यांच्याशी काही बोलू शकीन. आपसुकच माझ्यावर जबाबदारी आली बिझनेस सांभाळायची. पण तेव्हाही माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता की मी जाऊन लोकांशी इंटरॅक्ट करेन. पण त्याच्यानंतर मला जाणवलं की नाही, दिस इज नॉट गुड, की आपण काहीतरी आपल्यासाठी केलं पाहिजे, आपला कॉन्फिडन्स वाढवायसाठी केलं पाहिजे. एक पॉईंट असा आला की मला आज कळलं की नाही, समोरचा जो बोलतोय किंवा रादर माझ्या घरचे जे बोलतायत ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायला मला डबल त्यांना विचारायला लागतं, की मग ती समोरची माणसंसुद्धा माझ्याशी बोलणं कमी करायला लागली किंवा फ्रस्ट्रेट होऊन बोलायला लागली. समहाऊ लोकं टाळायला बघतात आपल्याला. त्यामुळं मी परत एकदा सरांना अप्रोच झाले. माय स्पीच अँड हिअरिंग क्लिनिकमध्ये पाटील सरांना मी परत अप्रोच झाले आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की एका कानाला लावून सुद्धा तू 5-6 वर्ष काढलीस, पण जेव्हा एका कानाला लावलंस तेव्हाच तू दुसऱ्या कानाला लावायला पाहिजे होतंस. पण आपण म्हणतो तसं की उशीर नाही झाला होता आणि त्याच्यानंतर मग मी परत ऑडिओमेट्री करून घेतली. परत त्यांच्याशी काउन्सिलिंग माझं झालं आणि त्याच्यानंतर मग मी त्यांनी जे रिकमेंड केलं ते मशीन वापरलं आणि त्याच्यानंतर तुम्ही इमॅजिन नाही करणार, पण खूप फरक पडला. मी माझा कॉन्फिडन्स गेन केला. मला बाहेरचे व्यवहारामध्ये म्हणजे मी टाळत होते किंवा मी दुसऱ्यांना सांगायचे की मला प्लीज माझं हे काम करून येता का? तर तसं म्हणजे बँकेचं काम असू देत किंवा साधं ATM कार्ड, हे किती सोपी गोष्ट आहे, म्हणजे आत्ताच्या लहान मुलांना सुद्धा येतं. स्टिल मला तो कॉन्फिडन्स नव्हता की मी जाऊन तिथे करू शकेन. पण हे मशीन वापरल्यानंतर छोट्यातला छोटा आवाजसुद्धा, रादर मी घरी बसली आहे कोचामध्ये, शेजारी पेपर फडफडतोय, त्या पेपर फडफडण्याचा सुद्धा मला आवाज आला. सो पहिल्या दिवशी माझा असा एक्सपिरियन्स होता, अरे किती आवाज येत आहेत म्हणजे. मी इतकी हॅपी होते ॲक्च्युली, मला खूप आनंद झाला होता की सो मी असं सांगेन सगळ्यांना की जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपल्याला टिनिटसचा किंवा कमी ऐकण्याचा किंवा समोरचा माणूस काय बोलतोय हे आपल्याला कळत नाही आहे, बरं आवाज येतोय पण तो काय बोलतोय हे समजत नाही, शब्द आपल्यापर्यंत पोचत आहेत पण स्पष्टता त्याच्यात नाही आहे, तर तुम्ही वेळच्या वेळी डॉक्टरांना अप्रोच करा आणि त्यांच्याकडनं ट्रीटमेंट चालू करा. जे काही तुमचं पुढचं जे लाईफ होईल ते खूप सुखकर होईल आणि तुम्हाला तुमच्या कॉन्फिडन्समध्ये, बाहेरच काम करण्यामध्ये, बाहेर जाण्यामध्ये, कुटुंबामध्ये मिक्स व्हायला खूप मदत होईल. सो आय रिकमेंड माय स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक आणि पाटील सर. प्लीज त्यांना अप्रोच व्हा. व्हेरी गुड क्लिनिक आणि खूप फ्रेंडली आणि खूप छान ॲटमॉस्फिअर आहे इथे. कुणी तुम्हाला ऐकू येत नाही म्हणून हिडीस-पिडीस करून अजिबात नाही. ते खूपच चांगलं काउन्सिलिंग करतात. सो प्लीज अप्रोच माय स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक. थँक यू सो मच.